तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला जवळपास 26 वर्ष झालेली आहे आणि 26व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना महाराष्ट्रव्यापी एक मोठा मेळावा पुणे येथे बालेवाडी स्टेडियममध्ये घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात नाशिक जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सभासदांनी, पदाधिकाऱ्यांनी, आमदार, खासदार, माजी खासदार या सर्वांनी त्या मेळाव्याला उपस्थित राहावं या संदर्भामध्ये त्यांची एक बैठक आपण आयोजित केली होती। त्यांना आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त या ठिकाणी सभासद हे पुणे येथे उद्या परवा होणाऱ्या मेळाव्यामध्ये, वर्धापनदिनाच्या मेळाव्यामध्ये सहभागी होतील अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण म्हटलात नाशिक जिल्ह्याला 3 मंत्री दिलेले आहेत। नाशिक जिल्ह्याची जबाबदारी खूप मोठी राहणार आहे। आपली ताकद तिथे कशी दिसणार आहे? किती लोक नाशिकहून पुण्याच्या मेळाव्यात जातील? 100% खरं आहे की सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये 3 कॅबिनेट मंत्री दिलेले आहेत। वास्तविक 9 कॅबिनेट मंत्र्यांची या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शपथ घेतलेली आहे मंत्र्यांनी, परंतु 3 मंत्री हे नाशिक जिल्ह्यातील आहेत। जवळपास 1/3 म्हणजे 35% वाटा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये हा नाशिक जिल्ह्याचा आहे। नाशिक जिल्ह्यावरती नाशिक जिल्ह्याने जो दादांना साथ दिली, जो न्याय दिला, त्या न्यायाला प्रतिसाद म्हणून दादांनी 3 मंत्र्यांना या ठिकाणी सत्ता या ठिकाणी उपलब्ध करून दिली, सत्तेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे आमची जबाबदारी अत्यंत मोठी आहे। नाशिक जिल्ह्याच्या आमच्या सर्व आमदार, खासदार, मंत्री आम्ही सर्वजण मिळून कमीत कमी 10,000 लोक त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि 100% तेवढे सभासद आमचे येतील याची आम्हाला खात्री आहे। पुन्हा एकदा लाडकी बहीणचा निधी वळवण्याची चर्चा आहे। वारंवार असं होतंय ही योजना कुठेतरी जड जाते सरकारला, असं एक नाही। त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, मला असं वाटतं की मी स्वतः त्या ठिकाणी होतो परभणीला, त्यांनी या ठिकाणी ती सविस्तर बाब आपल्या मीडियाच्या समोर आणून दिलेली आहे। त्यामुळे तो विषय माझा नाही, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा व्यवस्थितपणे खुलासा केलेला आहे। आपण मागे नाशिकमध्ये एक आवाहन केलं होतं सर्व कृषी कर्मचाऱ्यांना की खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना भेटे जरूर नाही, सरकारला आंदोलन करू नये, तरी देखील आता नगर जिल्ह्यामधनं लिपिकांचं बंद आंदोलन सुरू झालंय, काम बंद आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। नाही, मला माहित नाही जर काम बंद आंदोलन असेल तर कशामुळे काम बंद आंदोलन आहे। त्यांनी माझ्याकडे कुठल्या प्रकारच्या मागण्या अजून केलेल्या दिसत नाही आणि अशा जर मागण्या केल्या असतील आणि त्यांचं म्हणणं जर काही असेल ते ऐकून घेऊन तात्काळ त्याच्यावरती या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल। खरीपाचा हंगाम सुरू होतोय साहेब, पेरणीच्या वगैरे तयारी लगभग सुरू झालेली, अशा वेळेस नाही, त्या संदर्भामध्ये मी उद्या परवाच माहिती घेतो आणि त्या संदर्भात लगेच तात्काळ कारवाई करतो। दोन्ही ठाकरेंचे पक्ष एकत्र यावे अशी चर्चा सध्या सुरू आहे। त्या संदर्भात मी भाष्य करू नये असं माझं मत आहे, कारण मी खरं बोललेलं तुम्हाला चालत नाही, तुम्ही मी खरं बोललेलं दाखवत नाही, मला खोटं बोलता येत नाही। त्यामुळे त्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर मला द्या, तुम्हाला मी प्रेस नोट देतो। आपल्याला काय खरं त्यात काही मला बोलणं योग्य होणार नाही। नाही, त्या संदर्भामध्ये सन्माननीय अजितदादांनी आम्हाला पार्टी मीटिंगमध्ये सूचना केलेल्या आहेत की कृषी विभागाचा एक भाग आपला जिल्हा परिषदेमार्फत या ठिकाणी काम करतो, त्यांच्याकडे जरा काम कमी असल्याचं दिसतंय, तर त्यांच्याकडे जास्त काम कसं देता येतील या संदर्भातल्या सूचना या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत। आणि त्या संदर्भात मी सचिव महोदयांनी सांगितलंय की जिल्हा परिषदेमध्ये जे कृषी खातं आहे त्यांना आपल्यातल्या काही योजना त्यांना डायव्हर्ट करता येतील का या संदर्भात म्हणजे माहिती घेऊन आणि त्या संदर्भातली कारवाई करण्यासाठी सांगितले। तो विभाग माझ्याकडे नाही, त्या विभागासाठी मी माननीय मंत्री महोदयाला विनंती करेल की लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना, पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत द्यावी। त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याला उत्तर आमचे प्रदेशाध्यक्ष देतील, त्यांना व्यवस्थितपणे उत्तर देतील। ओके, ओके, थँक्यू।
साहेब, गुजरातमधून महाराष्ट्रात बोगस बियाण्याची तस्करी होती नंदुरबार. त्याच्यावरती कारवाई सुरू आहे आणि बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी बऱ्याच लोकांवरती केसेस झालेल्या आहेत. त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश त्या कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.